आपण जर आपल्या भारताचा विचार केला तर आपला भारत क्षेत्रफळानुसार जगात 7व्या क्रमांकाचा देश आहे. जवळपास 32,87,263 चौरस किलोमीटर एवढं भारताचं क्षेत्रफळ आहे. आता एवढ्या मोठ्या भारताला जर आपण भूसीमेचा जर विचार केला तर भारताला 15,200 किलोमीटर एवढी लांबीची भूसीमा लागलेली आहे, जी जवळपास 7 देशांना लागलेली आहे. आता त्यातनी सर्वात पहिले आपण जर विचार केला तर आपल्याला अनेकांना वाटेल की चीन किंवा पाकिस्तानला भारताची सर्वाधिक भूसीमा लागलेली असेल. असं नाही आहे. वास्तविक बघितलं तर बांगलादेशला सर्वाधिक भारताची भूसीमा लागलेली आहे, ती म्हणजे 4,097 किलोमीटर एवढी. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येत असतो चीन, ज्याला 3,488 किलोमीटर एवढी. नंतर मग पश्चिमी पाकिस्तान, मग नेपाळ, म्यानमार, भूटान आणि अफगाणिस्तान सर्वात शेवटी येत असतं. अर्थातच भारताला सर्वाधिक भूसीमा बांगलादेशची लागलेली आहे 4,097 किलोमीटर, तर सर्वात कमी अफगाणिस्तानची लागलेली आहे, ती म्हणजे 106 किलोमीटर एवढी. आणि बाकी सर्वांचे जे आहे किती किलोमीटर लागलेली आहे ते आपल्याला तक्त्यामध्ये देण्यातच आलेलं आहे. मात्र जर आपण प्रमाणानुसार जर बघितलं तर बांगलादेशला भारताची एकूण 27% एवढी भूसीमा लागलेली आहे, जी पूर्ण भारताला लागलेल्या एकूण भूसीमेपैकी एक चतुर्थांश म्हणजे एक चतुर्थांपेक्षा अधिक आहे. 27% म्हटल्यावर हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. नंतर जर बांगलादेश आणि चीन या दोघांना लागलेली भूसीमेचा जर विचार केला तर जवळपास भारताची निम्मी म्हणजेच अर्धी भूसीमा फक्त बांगलादेश आणि चीनलाच लागलेली आहे. तर अशा प्रकारे काहीसा आपण जर विचार केला तर अफगाणिस्तानला फक्त 0.70% एवढीच भारताची म्हणजे 1%पेक्षाही कमी भूसीमा लागलेली आहे. तर अशा प्रकारे हे काहीसा भारताची भूसीमा आहे असं आपण म्हणू शकतो.